लंकेश ने भेजा है क्या? नारा देने वाले कार्यकर्ता पर भड़के अजीत पवार, असल में क्या हुआ? विधानसभा चुनाव की घोषणा के साथ ही महाराष्ट्र की राजनीति में तेजी आ गई है। एक तरफ महाविकास अघाड़ी की बैठकें तो दूसरी तरफ महायुति में शामिल पार्टी के नेताओं के बीच बैठकों का दौर जारी है। साथ ही कई नेता विभिन्न विधानसभा क्षेत्रों में दौरे पर हैं। अब कहा जा रहा है कि जल्द ही सीट आवंटन की घोषणा की जाएगी। इसमें किस पार्टी को कितनी सीटें मिलती हैं, ये अगले 2 दिनों में स्पष्ट हो जाएगा। इस बीच चुनाव के मद्देनजर उप मुख्यमंत्री अजीत पवार ने एनसीपी कार्यकर्ताओं की बैठकें आयोजित करना शुरू कर दिया है। 19 अक्टूबर पारनेर में अजीत पवार के कार्यकर्ताओं की बैठकें हुई। इस कार्यक्रम में बोलते हुए अजीत पवार ने बिना नाम लिए सांसद नीलेश लंके पर हमला बोला है। हालांकि उसी बैठक में जब अजीत पवार बोल रहे थे तो नीचे से कार्यकर्ता ने जोर जोर से नारे लगाए तो अजीत पवार ने कार्यकर्ता को खरी खोटी सुनाई। अजीत पवार ने कार्यकर्ता से कहा, क्या तुम्हें किसी लंके ने भेजा है? वास्तव में हुआ क्या, अब आपको बताएंगे पूरी खबर विस्तार से। उप मुख्यमंत्री अजीत पवार ने आज पारनेर विधानसभा क्षेत्र में कार्यकर्ताओं की बैठक ली। इस सभा में बोलते हुए अजीत पवार ने बिना नाम लिए सांसद नीलेश लंके की जमकर आलोचना की। हालांकि जब अजीत पवार कार्यकर्ताओं को संबोधित कर रहे थे तो कार्यकर्ता ने नीचे से नारे लगाने शुरू किए। इसके बाद अजीत पवार नाराज हो गए और कहा, रुको, मैं यही कर रहा हूं, जो आपके मन में है वही मेरी वाणी से निकलेगा, 1 मिनट रुको, अजीत पवार ने कहा। हालांकि कार्यकर्ता नारे लगाते रहे। इसके बाद फिर अजीत पवार ने कहा, मैं भी किसान हूँ, मैं भी समझता हूँ, क्या किसी तुम्हें आपको बता दे लंकेश ने भेजा है? किस गांव के बबूल हैं उसी गांव के बेर हैं, आप मुझे क्यों बोलने पर मजबूर कर रहे हैं? अजीत पवार ने कार्यकर्ताओं को डांटा। इस दौरान अजीत पवार ने नीलेश लंके की आलोचना की। अजीत पवार ने कहा कि अतीत में नीलेश लंके को एनसीपी में ले गया और उन्हें चुना, लेकिन जब लोग किसी पद पर आसीन होते हैं तो वो बदल जाते हैं। नीलेश लंके के साथ भी यही हुआ, बदलाव आ गया है। अब इस सांसद नीलेश लंके और विधायक को अपने घर में लेने जा रहे हैं। इसलिए अगर दोनों निजतावाद और विधायक एक ही घर में चले गए तो आपका जनता का कोई अभिभावक नहीं होगा। अजीत पवार ने नीलेश लंके पर हमला बोलते हुए कहा है। एफएससी न्यूज के लिए मुन्ना मुजावर की रिपोर्ट। कुठल्याही परिस्थितीत आपल्याला, अरे कोण म्हणतं आमच्या बापाचं, तुझ्याच हक्काचं आहे ना? अरे मी पण शेतकरी आहे बाळा, मलाही फार कळतंय. तुला कुणी लंकेने पाठवलं का इकडं? बस त्यामध्ये ह्या का ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात. कशाला बोलायला सांगताय मला? अरे थांबा रे बाबा, हे काय चाललंय चिठ्ठ्या द्यायचं? ठीक आहे, ह्या ठीक आहे रे, मग बसा ना. माझ्या कार्यकर्त्यांना मी असं डिस्टर्ब करायला नाही सांगत, तुम्ही बसा. आपल्याला मोठे अजून पाण्याचे प्रश्न, जे आता माझ्या शेतकऱ्यांनी तिथं बोट धरलेला होता, त्याचं खरं दुखणं तेच आहे. आज पलीकडच्या बाजूला जे पाणी पडतंय, आता माणिकडो, मी आता येताना माणिकडो, डिंबे, येलदरी, आपल्या पिंपळगाव, जोगा ह्या धरणावरनच आलो. माझं निळवंडे, माझं भंडारदारा निळवंड्याचं पाणी तिकडच्या खालच्या लोकांना मिळतं, आपल्याला मिळतं ते कुकडीचं पाणी त्या ठिकाणी मिळतं. आणि काही काही ठिकाणी बोगद्याने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आता पाण्याची बचत करता येते. उजनी प्रचंड भरून वाहत आहे. उजनीची फ्लॅपची उंची मी वाढवलेली आहे, त्याच्यावर 14 टीएमसी पाणी जास्तीचं मावतंय. ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. आम्हाला त्याचा अनुभव आहे, आम्ही काही भागामध्ये करून दाखवलेलं आहे. आज पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे आणण्याच्या करता आम्ही केंद्र सरकारशी बोललोय. ते म्हणले आम्ही तुम्हाला त्याच्यातनं निधी देतो. विरोधी पक्षाचे सरकार आलं तर त्यांचं केंद्र कुणी ऐकणार नाही. केंद्रवाले म्हणतील आमचं ऐकत नाही. आज ऊसाचा पण एमएसपीचा दर मी वाढवून द्यायला सांगितलेला आहे. कांदा निर्यात बंदी झाल्यामुळे कांद्याचे भाव, टोमॅटोचे भाव, भाजीपाल्याचे भाव आता चांगले. अचानक परतीचा पाऊस पडतोय, काही काही ठिकाणी नुकसान होतंय, पंचनामे करायला सांगितले, त्याच्याबद्दलची भरपाई द्यायला सांगितलेले. पीक विमा उतरवलेला आहे. काही काही लोकांना पीक विम्याचे पण पैसे यायला लागलेले. कुठं अडचण असेल तर ती बघीत, त्याच्यातनं मार्ग काढीन. शेवटी आपल्याला मार्ग आपणच काढणार आहे, दुसरं कोणी काढणार नाही. इथलं राजकारण बदललेलं आहे. इथं राजकारणामध्ये आज पारनेरमध्ये मागच्या काळात मीच निलेश लंकेला आपल्या राष्ट्रवादीमध्ये घेतलं, निवडून आणलं. परंतु त्याच्यानंतरच्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सर्वतोपरी सहकार्य केलं. परंतु माणसं एखाद्या वेळेस महत्वाच्या पदावर गेल्यानंतर बदलतात. तशा पद्धतीनं निलेशचं झालं. निलेश त्या ठिकाणी बदलला. त्याच्या अवतीभोवतीची चांडाळ चौकटी त्यांनी तर पारनेरकरांची वाटच लावलेली. मी तुम्हाला सांगतो, एकंदरीतच मी अर्थमंत्री म्हणून मला यंदा 1 वर्ष मी विरोधी पक्षात होतो, 1 वर्ष कोरोनात गेला, 3च वर्ष मला मिळाली. 3 वर्षामध्ये ह्या बहुतेकांच्या तालुक्याला हजारो कोटी रुपये देण्याचं काम मी केलं. पारनेरला पण मी 1.5 ते 2 हजार कोटी रुपये दिले.
मी फाईल सह्या दाखवतो, माझी सही फायनल अर्थमंत्री म्हणून. ठीक आहे, बाकीचे कोणी क्रेडिट घेत असेल, पण पारनेरकरांनो लक्षात घ्या, मी तुमच्याकडे बघून, कारण शिरूर आणि माझं पारनेर फक्त मधी नदीच आहे, आंबेगाव आणि माझं पारनेर. इथं पारनेरचा येताना इथल्या सहकारी साखर कारखान्याच्या बद्दल पण मला निवेदन दिलंय. त्याबद्दल वेगवेगळी लोक वेगवेगळं मत प्रदर्शित करतात. काही म्हणतात तो नियमाने विकला गेलाय, काही म्हणतात कोर्टाने ते थांबवलंय. मी कोर्ट मॅटर असल्यामुळे मी त्याचा नीट अभ्यास करीन. मला कारखाने चांगले चालवता येतात, सगळ्यांना माहितीये. माझ्या ताब्यामध्ये माझ्या बारामतीचे 2 कारखाने, कुठले? सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखाना. पारनेरकरांना भाव किती द्यावा? माळेगावमध्ये भाव 3,636 रुपये भाव दिलाय, 3,636 रुपये टन. आणि माझ्या सोमेश्वरनी 3,571. 3,571. तुम्हाला किती मिळतो? 2700, 2800, 2900. डोक्यावरून पाणी 3,000. ही पद्धत शेवटी ही जादूची कांडी नाही रे बाबांनो. ह्याच्यामध्ये कष्ट, मेहनत घ्यावी लागते, वेळ द्यावा लागतो, तर संस्था टिकतात. आज तुमच्या पारनेरमध्ये पण काही पतसंस्था चांगल्या आहेत ना, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणलं पाहिजे, पण काही वाईट पण झाले. म्हणजे तुम्ही जनतेचे पैसे घेता आणि बुडवता, तुम्हाला कुणी अधिकार दिलाय? असल्यांना आपण सोडणार नाही, ते किती मोठ्या बापाचा असू द्या, तू तुझ्या घरचा. कायदा नियम सगळ्याला सारखा. आणि त्यामुळं आपली पारनेर शहर नळ पाणी पुरवठा योजना असेल ती प्रलंबित आहे. इतर काही प्रश्न आहेत. केंद्र सरकारने हर घर नल ही एक योजना आणलेली आहे, हे आपण लक्षात घ्या. मध्ये मी मागे असंच तो अशोक सावंत माझ्या मागे लागायचा की दादा संत निळोबाराय देवस्थानला मला काहीतरी निधी द्या. मी तिथं गेलो होतो, मी जाहीर केला मी देईन, परंतु कामाच्या व्यापातनं माझ्याकडनं राहिलं. नंतर मला पण अशोकने आठवण केली. मी म्हणलं हो बाबा, मी गेलो होतो आणि मी संत निळोबा देवस्थानला म्हणालो होतो की मी देईन. 7 कोटी रुपये परवा पाठवून दिले. 7 कोटी रुपये. तुम्ही विचारा देवस्थानला आले की नाही. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. पारनेरकरांनो, भावनिक होऊ नका. आपल्याला आपल्या तालुक्याला पुढे न्यायचंय. सगळेच जण इच्छुक आहेत. सगळ्यालाच वाटतं की बाबा काशीनाथ दात्यांना वाटतं मी आमदार व्हावं, मी आता वय झालंय, माझी शेवटची संधी. सुजितला वाटतंय मागे संधी दिली होती पण थोडक्यात माझा चान्स गेला, आता मला चान्स मिळावा, त्याचं ते म्हणणं. विजय आवटीला वाटतं मी नगराध्यक्ष होतो, त्याच्यामुळं त्याची इच्छा तशा पद्धतीचे. आमचे त्या बाबतीमध्ये असणारे माधवराव हे आपले नगरचा काही भाग जो आपल्याला जोडलेला आहे, जिल्हा परिषदेचा 1 का 2 गट, तिकडचं ते प्रतिनिधित्व करतात. त्याच्यामुळं त्यांची इच्छा तशा पद्धतीनं आहे. शिवाजीरावची पण इच्छा तिथं आहे. त्याच्यामध्ये अजून कोणाचे असे, अरे काय बाबा ऐका, त्याच्या अरे थांबा रे बाबा, ठीक आहे. मला ह्यांना तुम्हाला सांगतो, तुम्ही असं वाटून देऊ नका काय अजित पवार मोठा आला की माईक हातात घेतला, आमच्या लोकांना बोलून दिलं नाही. मला टेक ऑफ घ्यायचा आहे. काही काही गोष्टी पाळाव्या लागतात, नियम पाळावे लागतात. ढगाळ वातावरण असलं तर मी ढगाला म्हणू शकत नाही अरे पारनेरला उशीर झाला, जरा बाजूला हो रे बाजूला हो. ते ढगातच घेऊन जाईल आपल्याला. त्याच्यामुळं माझ्याबद्दल गैरसमज करू नका. मला लवकरच निर्णय घ्यायचा. मी ह्या सगळ्यांना हे केलं की तुमच्यामध्ये एकजीवपणा राहिला. तुम्ही सगळ्यांनी कुणालाही तिकीट दिलं, तुम्ही एकी टिकवली तर तुम्ही समोरच्याला पराभूत करू शकाल. नाहीतर आता खासदारकी त्याच्याकडं, ऐका ना, खासदारकी त्याच्याकडं, आमदारकी पण तो त्याच्याच घरात घ्यायला निघालाय. जर 1 मिनिट रे बाबांनो, अरे घोषणा देणं फार सोपं असतं, पुढं 5 वर्ष प्रपंच चालवायचं आहे बाबांनो. त्यामध्ये जर दोन्ही एकाच घरामध्ये गेलं तर तुम्हाला कुणी वाली नाही. मी सरळ सांगेन, मी पारनेरमध्ये येऊन तुम्हाला जागा करण्याचा प्रयत्न केला, लक्षात आणून द्यायची जबाबदारी माझी. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।